नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडं जर रेशन कार्ड असेल तर त्या रेशन कार्डाला केवायसी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद केले जाणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, केवायसी कोणत्या ठिकाणी करायची आहे, कशा पद्धतीने तुम्हाला केवायसी करायची आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांची तुम्हाला केवायसी करायची आहे, याबद्दलची जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन करावे लागणार आधार लिंक। राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई केवायसी बंधनकारक केली आहे। त्यातून बनावट तसेच मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता ई केवायसी करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे। दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकाचे ई केवायसी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे। मात्र धान्याचे वितरण करावयाचे की ई केवायसी असा प्रश्न दुकानदाराकडून विचारला जात आहे। राज्य सरकारने रेशन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी आता सर्व ग्राहकांना ई केवायसी बंधनकारक केले आहे। त्यामुळे कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदाराकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे। त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन 4G ई पास मशीन मध्ये आधार क्रमांक टाकून बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र एखाद्या ग्राहकाचे 10 वर्षापूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी हे आधार अपडेट करावे लागणार आहे। त्यानंतरच रेशन ई केवायसी करता येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता रेशन दुकानदारांच्या माध्यमातून आम्ही धान्य वितरण करायची की ई केवायसी करायचं आहे असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे, तुमच्यासाठी एक कार्यशाळा घेतली जाईल आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही शिबिरमध्ये व्यवस्थित प्रशिक्षण दिला जाईल, त्यातून तुम्हाला व्यवस्थित ई केवायसी कशा पद्धतीने ग्राहकाची करायची याबद्दलचे मार्गदर्शन सुद्धा त्या ठिकाणी केले जाईल। त्यानंतर तुम्हाला ई केवायसी करायचं आहे असा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आता ई केवायसी केल्यानंतर नेमका काय फायदा होणार आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। 100% धान्य वितरणासाठी या ठिकाणी फायदा होणार आहे। धान्याचे वितरण अधिक पारदर्शकपणे करणे हा ई केवायसी करण्याचा उद्देश आहे। राज्यात सध्या धान्याचे वितरण 96 ते 98% होत आहे। यापूर्वी राज्यातील सर्व ग्राहकाचे रेशन कार्डाला आधार क्रमांक जोडण्यात आले आहेत, तरी देखील वितरण 2 ते 4% गळती असल्याचे दिसून आले आहे। हे प्रमाण 100% करण्यासाठी हा पर्याय काढण्यात आलेला आहे। ई केवायसीच्या माध्यमातून पडताळणी करून मृत तसेच बनावट ग्राहकांची नावे कमी करण्यात येईल। यामुळे धान्याची बचत होईल आणि नवीन लाभार्थ्यांना त्याचा नक्की लाभ होईल असा सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून दावा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन रेशन दुकानदाराकडे जायचं आहे आणि तुमची ई केवायसी करून घ्यायची आहे, म्हणजेच आधार लिंक करून घ्यायचं आहे। जर तुमची आधार सीडिंग झाली नाही तर तुमचे हे रेशन जे काही कार्ड आहे ते बंद होणार आहे असा सुद्धा दावा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कानाडोळा करू नका। लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डाला तुमचा आधार लिंक करून घ्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।